मी याच्या अगोदर पाहिलेलं नाही कारण त्याची स्थिती आधीमध्ये किंवा केव्हा खालीमध्ये नसतील तर आपण 2 मिनिटामध्ये ओळख करून घेऊ. फक्त नाव सांगायचं आणि तुम्ही कुठे वापरायला सांगायचं. बाकी मग मी आपण बोलू द्यायचं सांगा. 1 नंबरपासून जागेपासून सांगितलं तरी चालेल. शुभम पवार माझ्या ओळख विनोद पवार निकम वडगाव. प्रवीण सुरवंशी देवापाडे. राकेश दुसाने डोंगराळे. राकेश दुसाने. मंगेश खैरा डोंगराळे. समाधान चव्हाण देवदास संजय आजम. सर्वात विकास आजम. सर्वात विकास रोहित सोजे आजम. प्रवीण जवाहर आजम. सतीश रामराव भोटे. शिवराज पवार पायगाव. शिवराज पवार पायगाव. दीपक शरद सावंते राणा सायगाव. गोरख राजेंद्र भोसले राणा सायगाव. राहुल इंगळे सापोली. किंवा त्यांच्यावर बोर्ड बनवणं त्यांच्या गाड्या सुटू देत नाही. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. जसे स्टेशनचे जाधव साहेब आले तर त्या पोलीस स्टेशनच्या मागे आता नवीन PI साहेब आले. त्यांना तर सगळी सूचना दिलेली. त्यांना या बाबतीत काही माहिती नाही. यापुढेही होईल की त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्तच करतो की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा काळा बाजार बंद केला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे सर, सर्व प्रभारी अधिकारी एकदम चांगल्या उत्तम प्रकारे त्यांच्या ज्या दिवशी आपण कॉल केला त्यांनी लगेच ऍक्शन घेतली. पण होतं काय साहेब, त्या दिवशी आपण प्रभारी अधिकारी साहेबांना आपण टीप देत असतो एखाद्या स्पॉट रेटची. पण त्या स्पॉट रेटची टीप दिल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला तिथं खबर पोहोचली जाते. कशी जाते काय जाते, तिथं 5 मिनिटाच्या आत गोवंश स्पॉट रेटवरून हलवले जातात. पण तीच रेट जेव्हा मी ऍडिशनल SP साहेबांच्या स्पॉटला देतो, DYSP साहेबांच्या स्पॉटला देतो, तिथं एकही गोवंश कमी न असताना 5 मिनिटाच्या आत रेट होते साहेब. या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. जशी की काही 70% 100% गोरक्षकांमध्ये 30% काही भडवे उत्पन्न झालेले आहेत आमच्या गोरक्षकांमध्ये. तसेच पोलीस प्रशासनामध्ये बी 2% आहेत साहेब. कर्मचारी किती आहेत ते माहिती देतात आणि तो गोवंश तिथून लंपास होतात साहेब. आणि त्यानंतर ऍडिशनल SP साहेबांच्या स्पॉट आपण जेव्हा गौरक्षक गौवंश जमा करतो गौशाळेत, तेव्हा तो काही कालावधीने गौशाळेत भेटतच नाही सर. आता मागे 8 दिवसापहिले प्रसंग झाला. छावणी पोलीस स्टेशनच्या अध्यक्ष साहेबांना माहिती आहे चांगली मोठी गौशाळा आहे. तिथे कर्मचारी तो होता कामाला, तो परस्पर 2-3 जोडे रोज मागून काढून द्यायचा. आणि आहे आता ते डुप्लिकेट गौरक्षक आहेत सर, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हे डुप्लिकेट आहे. 32,000ची स्क्रीनशॉट आहे. 32,000 मला काय अडचण नाही. पेंटची मागणी असेल तर तेवढे लोक घेऊन येणार आणि बघायला तरी फरक आहे. हे माझा शब्द आहे तुम्हाला. थँक्यू.
त्याच्यानंतर जे ड्रेनेज लाईन चोकअप झालं होतं आणि मागचं मुळात फिरून पाणी शिरलं ड्रेनेज फुटलेलं होतं, त्यामुळे सगळं पाणी तिथे याच्यावर आलं होतं. तर एकदम त्या दिवशी आता तुम्ही नव्हते तुमच्याकडे लक्ष दिलं सर, लिटरली महानगरपालिकेने ह्या भाषेत सांगितलेलं की असं जर बनावं लागला तर महानगरपालिकेतून समजूताना आरोग्य आरोग्यासाठी करू लागणार. हा तर हे सेम निर्माण लागणार आणि त्याच्यावर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी महाकुंभामध्ये ज्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे सगळं ड्रेनेज सिव्हिल लाईन क्लिअर करायचं, ते 2 लोक त्यांनी आता परवा दिवशी आणले, त्याचं सगळं चौकीत चालू केलंय. तिकडे एक टाटा हनुमान मारुती मंदिर पर्यंत त्यांनी सगळं सर्वे केलाय. सांगायचा मुद्दा असा की तुमचा एक आंदोलन आहे ते मला पण पर्सनली मी जर सोपा दिवस होते तर जबाबदार राहिलो असतो, इतकं ते चांगलं आहे आणि खरंच आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सगळ्यांना सांगितले आम्ही पण पोलीस म्हणजे ते करून घ्यायचं करतोय त्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो साहेब की सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे लखमापूर ब्राह्मणगाव गोतस्कर आहेत, ज्यांचे नाव मी साहेबांना मेसेज केलेलेच आहे, संजू साहेबांना केले होते, साहेबांना पण करणार आहे मी, यांना पण तडीपार केलं पाहिजे. यांच्यावर एनपीडी मार्फत मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. महत्वाचा विषय असा आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी राज्यमाता घोषित केली की साहेब, राज्यमाता घोषित केल्यानंतर ही गोतस्करी होती, हे कायद्याने खूप मोठा गुन्हा, यांच्यावर तर राष्ट्रद्रोही गुन्हा दाखल सुद्धा झाला पाहिजे साहेब. एवढा गोवंश आमदार हिंदू बहुल भागातून घेऊन येतात आणि हिंदू बहुल भागानंतर ती गाडी पकडल्यानंतर येणारे जाणारे लोक बघतात साहेब, शेवटी हिंदू असतो त्यांच्या मनामध्ये काहीतरी त्रास होतो त्या गोष्टीचा की गाय एवढे निर्दयपणे बांधत, त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात साहेब, दंगल घडण्याचे चान्सेस जास्त असतात साहेब. जे तुम्ही सांगितलं की साड्या घालून नाचवल्या, साड्या घालून नाचवण्याचा विषय असता साहेब, गोरक्षक काही रेड करत असताना साडी घेऊन जात नाही साहेब. गोरक्ष